सध्या माध्यमांना प्रतिक्रिया देतात आपण पाहूया। जेवढ्या प्रक्रिया होत्या त्या संपूर्णपणे केलेल्या आहे। हे काय पहिलं आंदोलन नाही आझाद मैदानवरचं जे मराठा समाजाने केलेलं आहे। आतापर्यंत सर्व आंदोलन आम्ही केलेली आहेत आणि यावेळीचं जे आंदोलन होतं किंवा आता जे आंदोलन आपण हे केलेलं आहे हे संपूर्णपणे मनोज दादांनी त्याचं ॲप्लिकेशन्स केलेले आहेत आणि हे ॲप्लिकेशन करत असताना जे नवीन नियम जो त्यांनी टाकला गेला, जो 26 तारखेला नवीन आलेला जे राजपत्रित कॉपी आहे त्या आधारे नवीन त्यांनी नियम दिलेले आहेत। ऑर्डरची कॉपी आम्ही पण एक्सपेक्ट करतोय की कधी येते। ज्या फॅसिलिटी द्यायला पाहिजे होत्या त्या न दिल्यामुळे हा सर्व गोंधळ झालेला आहे। असं म्हटलं की 5,000ची परवानगी होती, त्यापेक्षा अधिक लोक बाहेर रस्त्यावरती आहेत। सिग्नल अडवतानाचा व्हिडिओ कोर्टानं सुद्धा दाखवला। कोर्ट असं म्हणतंय की उद्या 4 पर्यंत मुंबईतले रस्ते मोकळे करा। आम्ही कुठलेही रस्ते अडवलेले नाहीत। ट्रॅफिकचे नियम जे होते ते आम्हाला देखील लागू होते, परंतु ज्या पद्धतीने गाड्याच्या काढण्याच्या पार्किंगच्या ज्या व्यवस्था करण्यात आलेली नव्हती, तिथे लाईट घालवण्यात आले होते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, टॉयलेट साधे नाही आहेत, मग ह्याच्या मनुष्यविधीसाठी तो माणूस बाहेर पडणारच ना। आणि कोर्टाची ऑर्डरची वाट आम्ही देखील बघतोय। सखोल त्याच्यामध्ये डिटेल जी आहेत ती एकदा कोर्टाची ऑर्डर आली मनोजदादांबरोबर चर्चा करू आणि त्याच्याबद्दल विस्तृत जी पुढची जी माहिती आहे ती मनोजदादा देतील। असं म्हटलंय बाहेरून येणाऱ्या लोकांना विषयवरतीच अडवा, आतमध्ये आता मुंबईमध्ये येऊ देऊ नका। नाही, ऑर्डरची कॉपी येऊ द्या, तुम्ही जे म्हणताय ते, आणि आलेल्या ऑर्डरची कॉपी ही बघितल्यावरतीच आपण जास्त त्याच्याबद्दल। त्यामध्ये कोर्टाने असं म्हटलंय जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना आंदोलन पुढे चालू ठेवण्याची परवानगी नाही, त्यामुळे काही कायद्यात तरतुदीनुसार राज्य सरकार तेव्हा आंदोलनाला परवानगी